दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरणौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तीच वंदो श्री चरण सद्गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल। गुरु तुकोबारायांचा भंग सेवेसाठी निवडलाय आणि निमगाव सिन्नर हे जे गाव आहे ना, मला चिंतामण बाबांनी सांगितलं म्हणे दीदी 300च्या जवळपास लेकरं आमची या गावात देश सेवेसाठी रुजू आहेत। ही साधी गोष्ट नाही माझ्या दादांनो। जननी जने तो भक्त जने दाता जने या शूर नाही तो जननी वांझवली। आईनं एक तर भगवत भक्त लेकरू जन्माला घालावं, एक तर शूर असावं नाही तर भक्त असावं, नाही तर पिऊन पडणारे असे जन्माला घालणाऱ्यापेक्षा ती आई वांझ राहिलेली बरी। काय पुण्य पावन भूमी म्हणावी लागेल ही निमगाव नगरी। की या गावामध्ये एखाद्या गावात एखादा देश सैनिक असतो आणि या गावामध्ये 300च्या घरात लेकरं जर जवान म्हणून असतील, देशाच्या सेवेमध्ये हजर असतील, तर या गावाचे धाडस किती मोठा आहे विचार करा। देशाच्या सेवेसाठी रुजू होणं हे बोलणं एवढं सोपं नाही। त्या माय माऊलींचा जीव लेकराला सीमारेषेवर किंवा त्यांच्या कामावर पाठवत असताना आईचं अंतकरण काय म्हणत असेल, बापाचा अंतकरणातला भाव काय बोलत असेल। विवाहित असेल तर ती तरुण वयातली पत्नी, छोटी छोटी लेकरं। माझ्या ताई दादांनो हे बोलणं एवढं सोपं नाही। खरंच त्या माय बापाला माझं वंदन आहे की त्यांची लेकरं देशाच्या सेवेमध्ये हजर आहेत। माझं स्वतःचं वंदन। तीन सजावत देश को सती संत और शूर। तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर। तीन सजावत देश को सती संत आणि शूर। तीन लजावत देश को कपटी कायर आणि क्रूर। राष्ट्राचं नाव 3 लोक मोठं करतात, एक सती, दुसरे संत आणि तिसरे शूर। सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं। देशाचं संरक्षण करणं एवढं सोपं नाही। तान्हुल्या बाळाला आई डोळ्यात तेल घालून जेवढं सांभाळते ना, तेवढे या मातीत जन्माला आलेले या मातृभूमीची लेकरं मायभूमीच्या सीमारेषेवर डोळ्यात तेल घालून संरक्षण करतात। पुलवामा हल्ल्यामध्ये बरेच 40च्या जवळपास जवान शहीद झाले। जालना जिल्ह्यातून बुलढाण्याकडे जाताना, जालन्यावरनं बुलढाण्याकडे जाताना राजा सिंदखेड नगर लागतं आपल्याला। सिंदखेड राजाच्या अलीकडे रस्त्यावरती एक गाव आहे, त्या गावाचं नाव चोर पांगरा। त्या गावाचं नाव काय? चोर पांगरा। त्याच्या बाजूला एक छोटासा तांडा आहे, त्याला गोवर्धन नगर म्हणतात। त्या तांड्यावर मध्ये 300 लोकांची वस्ती आहे। 300 लोकांच्या वस्तीमध्ये 30 मुलं देशासाठी तैनात आहेत। माणसं किती आहेत? 300 आणि देशसेवेसाठी 30 नाही 80 आहेत। 80 मुलं देशाच्या सेवेमध्ये आहेत। प्रत्येक घरात एक जवान आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये तिथला एक माझा जवान दादा शहीद झाला। पत्नी रडत होती, माय म्हणत होती माझं लेकरू मला द्या, मला धन नको, मला पैसा नको। बाप म्हणत होता माझं तरुण पोर मला आणून द्या, माझा म्हातारपणाचा आधार द्या। 32 वर्षाची तरुण पत्नी ती आरशात तोंड पाहत नव्हती, कारण जेव्हा जेव्हा पती असताना आरशात तोंड पाहत होती तर कपाळावरच्या कुंकवामध्ये तिला तिचा पती दिसत होता। पण आता कपाळावर कुंकू लावता येत नाही ना, ती म्हणते मी माझ्या पतीचं दर्शन जर मला होत नसेल आरशामध्ये कपाळावरच्या कुंकू नसल्या कारणानं, तर मी आरशात तोंड पाहणार नाही। लेकरं लहान रडतायत। सगळ्या देशाचं लक्ष त्या 40 जवानाच्या घराकडे जे शहीद झाले। पण त्या शहीदाचं बलिदान व्यर्थ गेलं नाही माझ्या निमगावकरांनो। चोर पांगरा गावाचं नाव त्या माझ्या बांधवाच्या बलिदानानं चोर पांगरा गावाचं नाव बदललं आणि वीर पांगरा नाव झालं। काय झालं? वीर पांगरा।
हा चोरांचा पांघरा नाही, हा वीरांचा पांघरा आहे। कर चले हम फिदा जान वतन साथियों अब तुम्हारे हवाले, वतन साथियों कर चले फिदा जान वतन साथियों अब तुम्हारे हवाले, वतन साथियों कर चले आँखों में भर लो जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बान। चिंतन बाबा भले आपल्या गावातलं रत्न आहे, पण या रत्नाची किंमत काय आहे ते आपल्याला नाही कळणार। एकदा टाळी वाजवा। एखाद्या गावामध्ये एखादा जवान, एखादा कीर्तनकार, एखादा समाजाच्या उपयोगी येणारं व्यक्तिमत्व जर घडत असेल तर समजावं त्या भूमीचं ते पुण्य आहे, त्या भूमीचं पुण्य। म्हणून देशासाठी जवान फार महत्वाचा आहे। जवानानं काय करायचंय? मातीचं संरक्षण करायचंय, शूरानं देशाचं संरक्षण, सतीनं संस्कृती सांभाळायची, सतीनं संस्कार लावायचे आहे। माझ्या ताईंनो, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। तुम्हाला राष्ट्राचा कणा घडवायचा आहे, आपलं लेकरू घडवायचं आहे। लेकरू घडवत असताना आपल्या छोट्या अपेक्षा आहेत माझ्या दादांनो। माझं बोलणं टोचल कुणाच्या मनाला, पण माझं बोलणं समजून घ्या। आपण लेकरू एवढ्याच कारणानं जन्माला घालतो, त्यानं म्हातारपणी सांभाळलं पाहिजे, बरोबर आहे? एवढ्याच कारणासाठी की त्यानं म्हातारपणी सांभाळलं पाहिजे आणि वंश चालवला पाहिजे, वंश वाढवला पाहिजे। ही फार फार क्षुद्र अपेक्षा आहे, आपली छोटी अपेक्षा आहे। त्यानं म्हातारपणी आपल्याला सांभाळावं आणि आपला वंश वाढवावा, याच्यासाठी कधीच लेकरू जन्माला घालायचं नाही। लेकरू जन्माला घालताना उद्देश असा ठेवा, लेकरा आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण माती आणि संस्कृतीला सांभाळल्याशिवाय राहू नकोस। परंपरेला सांभाळ, आपल्या संस्कृतीला सांभाळ, मातृभूमीला सांभाळ। ज्या लेकराला मातृभूमी कळते त्याला माता सुद्धा कळतच असते। मग त्याच्याकडून अपेक्षा मोठ्या ठेवा, एक क्षुद्र अपेक्षा ठेवू नका की तो म्हातारपणे सांभाळा। श्रद्धेय न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराज, शास्त्रीजी आपल्या ज्ञानाचे सिद्धांत, आनंदाचे सिद्धांत, त्याच्यामध्ये एवढं सुंदर वाक्य, सगळेच वाक्य सुंदर आहेत त्यांचे, पण काही काही वेळेला एवढं स्पष्ट बोललेले आहेत की तुम्ही पोरांनी म्हातारपणी सांभाळावा ही अपेक्षाच का ठेवता? पाखरं जेव्हा पिलांना जन्म घालतात, त्यांच्या चोंचीत चारा भरतात, त्यावेळेला काय अपेक्षा ठेवतात का की यांनी पुढं आमचं श्राद्ध घातलं पाहिजे? आणि कुठल्या पक्षानं आपल्या पक्षाचं, आपल्या बापाचं श्राद्ध घातलेलं आठवतं? म्हणजे आम्ही काय समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवत नाही, पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका तर सुखात राहता। तुम्ही पुढे अपेक्षा ठेवलं का पोरांना असं केलंच पाहिजे, तुम्ही आत्ताच टेन्शन मध्ये गेले म्हणून समजा। स्थिर राहा, निवांत राहा, लेकरांना चांगलं शिकवा, पण अपेक्षा ठेवू नका, कारण हे कलियुग आहे। अपेक्षा भंग झाला की तुम्ही टेन्शन मध्ये पुढे 10 वर्ष जगायच्या तर 5 मध्ये जागेवरच खाल्लास। म्हणून कधी कधी शास्त्रीजींची प्रवचन ऐकत जा, कधी कधी म्हणण्यापेक्षा रोजच ऐका। भगवान गडाच्या पुढे फक्त 15 किलोमीटरवरती माझं गाव आहे, गडाच्या पायथ्याला, आणि आम्हाला तर नीट काही बोलता येत नव्हतं। एकच अभंग येत होता मला, तुम्ही संत माये बाप कृपावंत। लहान होते मी, आमच्या गावातली भजनी मंडळ आम्हाला खांद्यावर टाकून घेऊन जायचे। प्रत्येक गावाला 15 दिवसाला भजन असायचं तिथे गडावर। आमच्या गावातली माणसं, वयस्कर लोक खांद्यावर टाकून घेऊन गेले आम्हाला भजनाला। एकच अभंग गायला मी, एकच येत होता मला, तुम्ही संत माये बाप कृपावंत। अभंग गायला, आणि त्या काळामध्ये भीमसे बाबा उत्तराधिकारी होते। भीमसे बाबांनी अभंग ऐकला, म्हणे कोणाचं लेकरू भजन म्हणतंय? म्हणे चकलंबा गावची मुलगी। बाबा आले, आम्हाला मांडीवर घेतलं, आमच्या गालाचा पापा घेतला आणि डोक्यावरनं हात फिरवला, खूप मोठे व्हाल म्हणे लेकरा होतो। हे का सांगते मी तुम्हाला? तर माझ्या सांगण्या पाठीमागे उद्देशच एक आहे, भगवान बाबांच्या गादीची पावर खूप मोठी आहे। आज भलेही आमचं महाराष्ट्रभर नाव असेल, पण आम्हाला आशीर्वाद तिथूनच आहे।
आमचा व्यक्तिगत काही नाही, तिथून आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाच्या बळावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही प्रवास करतो. तर त्या गादीचे उत्तराधिकारी की ज्ञानेश्वरीमध्ये ज्यांचा खूप मोठा हातखंड आहे, ज्ञानेश्वरी ज्यांची कंठस्थ आहे. खरं तर ज्याला गीता कळत नाही त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, आणि ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही त्यांनी शास्त्रीजींना ऐकावं, म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वरी काय आहे ते कळेल. एवढ्या आपल्या भाषेमध्ये महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, अडाणी माणसाला सुद्धा कळावं. आणि खरंच त्यांचे जे ज्ञानाचे सिद्धांत जे व्हिडिओ आहेत ते घरातल्या न शिकलेल्या शिकलेल्या प्रत्येकानं ऐका. तुमच्यामध्ये नाही बदल झाला तर मग मला पुन्हा बोला, खूप मोठी ताकद आहे. तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, संस्कार लावायचेत लेकरांना, पण अपेक्षा ठेवू नका, दुःखी व्हाल तुम्ही. अपेक्षा न ठेवता तुम्ही तुमचं कर्तव्य करत जा, त्यालाच कर्मसन्यास योग म्हणतात. अपेक्षा ठेवायची नाही, कर्तव्य तर करायचंय, जबाबदारी पार पाडायची, त्यांना घडवायचंय, त्यांना शिकवायचंय, त्यांना मोठं करायचंय. पण तुम्ही जर असं म्हटलं की एवढं याच्यासाठी केलं, त्यानं कुठं काय माझ्यासाठी केलं, बस टेन्शन मध्ये गेलातच. तुमची जबाबदारी पार पाडा, तुम्ही फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करत राहा. सतीनं संस्कार लावायचे, शूरानं देशाचं संरक्षण करायचं, आणि संतांनी संस्कृती सांभाळायची. आमची जबाबदारी परंपरा तुम्हाला सांगणं. झोपेतून उठलात अगोदर घर स्वच्छ करा, महिला मंडळ. घर स्वच्छ झाल्यानंतर स्नान करा, तुळशीला पाणी घाला, देवघरातल्या देवांची पूजा करा. चुलीला अगोदर औक्षण करा, चुलीला. नंतर पहिली भाकरी गाईची करा, शेवटची भाकरी कुत्र्याची करा. स्वयंपाक झाला लगेच खायला देऊ नका, त्याचा नैवेद्य द्या, देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यानंतर या सगळ्यांना खाऊ घाला, प्रसाद खातील, हे घराची प्रगती होईल. तुळशीला पाणी घालताना तुळशीच्या रोपट्याखाली महादेवाची पिंड ठेवू नका, कारण तुळशीचं आणि महादेवाचं जमत नाही, दोघांचा 36चा आकडा आहे. बऱ्याच माऊल्यांची ट्यूबलाईट पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. टेन्शन घेऊ नका, आता जरी असेल तर उद्या बाजूला ठेवा. तुळशीचं पान, मंजुळा, पाणी महादेवावर पडू द्यायचं नाही. देवघरामध्ये जर महादेवाची पिंड असेल, त्या महादेवाच्या पिंडीला घातलेलं पाणी तुळशीला चुकून टाकू नका, त्यानं कालसर्पदोष लागतो. रोज जर महादेवाला घरातल्या पुरुषानं तांब्याभर पाणी घेऊन या. आपल्या गावात जे महादेव मंदिर असेल त्या महादेवाला पाणी घाला. 3 दोष नष्ट होतील तुमच्या जीवनातले, पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष. हे 3ही दोष संपतात. घरातले माणसं 40च्या दरम्यान मरत असतील, तर बाण माणसं 40च्या दरम्यान मरत असतील. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, कंठ सुकत असेल, सगळं घर अन्नधान्याने सुविधांनी भरले पण सुखच लागत नाही. खाद्यपदार्थापेक्षा औषधाचे पोते भरलेले असते, तर हे पितृदोषाचं लक्षण आहे. तर हा पितृदोष तुमचा निघून जाईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला महादेवाला 1 लोटा जल और सब समस्या का हल. तुमच्या गावात आले नव्हे तर तुमच्या भल्याचं मी काहीतरी सांगितलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. उगीच तुम्हाला काहीतरी 4-2 गोष्टी सांगायच्या आणि तुमची पाकिटं घेऊन जायची, ती पचली तरी पाहिजेत. म्हणून तुमच्या फायद्याचं सांगणं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे. आणि आमच्यासारख्याच्या झोळीमध्ये तुम्ही जे काही दान दक्षिणा द्याल, आपल्या संस्थेमध्ये 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात आणि आम्ही 1100 वर्षापूर्वीच्या देवस्थानचा जीर्णोद्धार करत आहोत. तुमचा रुपाना रुपया सत्कर्मीं सार्थकी लागतोय. आम्हाला जे दान द्याल त्यातून तुम्हाला पुण्यच मिळतंय गावकऱ्यांना. संतांनी संस्कृती सांभाळायची. तर सर्व महिला आणि पुरुष भाविक आपल्या परंपरा जपा. तरुण पोरांना सांगेल मी, घरातल्या ज्येष्ठाला नमस्कार करा. आता पोरं अंघोळ केली, कपडे घातले, केसांचा कोंबडा पाडला की निघालेच. बरं, ते आपल्याकडचे कोंबडे बरे आहेत केसांचे, पोल्ट्री मधले नाही. आपल्याकडचे पोरांचे केसांचे कोंबडे बरे आहेत. ठाण्यात माझी कथा होती मुंबईला, आता याही वर्षी घेतली त्या लोकांनी कथा. कोरोनाच्या अगोदर कथेला गेले होते, असला पोरगा दोन्ही साईडने टक्कल आणि मधूनच केस उभी झालेली. बापरे बाप, मला वाटलं याला काही करंट लागला काय, मला कळालंच नाही. बरं, ते आसनात का केस अशी उभीच होती, राहू द्या. पण त्याला 3 कलर होते, लाल, हिरवा, निळा आणि पिवळा.
मी म्हटलं बाई ह्याला काय झालं असेल. मी म्हटलं दादा इकडे ये रे. तो आला. म्हटलं बाळा तुझी काही तब्येत बरी नाही का. म्हटलं तसलं काय नाही दीदी. म्हटलं तसं नाही रे, केसांचा रंग काळा असतो किमान पांढरा असतो, पण तुझा तर काळाही नाही पांढराही नाही, लाल पिरवाळ हिरवा निळा असला कसला रंग आणि मधलीच केस उभी, काय करंट लागला काय तुला. ते म्हटलं नाही दीदी ही हेअरस्टाईल आहे. बाप रे बाप. मला काय सांगायचं तुम्हाला, आपली पोरं कोंबडा पाडला की निघतात गावात, पण गावात जा तुम्ही तुम्हाला कोणी घरातलं अडवणार नाही, पण घरातल्या आईचं वडिलांचं आजी आजोबाचं वयस्कर लोकांचं दर्शन घ्या, मग बाहेर पडा. ज्येष्ठांना नमस्कार केल्याचा फायदा आहे. वयोवृद्ध माणसाला नमस्कार केल्यानंतर आपल्याला फळ काय मिळतं. चत्वारी वर्धनते 4 गोष्टी वाढतात. आयुर विद्या यशो बलम. वयस्कर माणसाला नमस्कार केल्यानंतर आयुष्य विद्या यश आणि बल या 4 गोष्टी मिळतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. हे सत्य सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. संताची जबाबदारी आहे, महात्म्यांची जबाबदारी आहे, कीर्तनकाराची जबाबदारी आहे की तुम्हाला चांगलं सांगणं. तर संतांनी संस्कृती सांभाळायची आहे. संस्कृतीचे उपासक माझे जगद्गुरु तुकोबा आहे. फार मोलाची गोष्ट जगाला सांगतात. धन्य माता पिता तयाची या. सगळी श्रोते मंडळी कान देऊन ऐका. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील धन्य आहेत. कोण आहे जागा? तुम्ही सगळे जागे आहात. तुम्ही म्हणाल ताई झोपायची वेळ झाली नाही म्हणून जागे. तसं ज्याला कीर्तन कळतंय, ज्याला कथा कळते, ज्याला वारकरी कळतो, ज्याला विठ्ठल कळतो, ज्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय कळतात, ज्याला गोपीचंदनाचं महत्त्व कळतं, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे, तो प्रत्येक माणूस जागा आहे. जागा. तुम्ही सगळे जागे आहात. सगळे जागे आहात तुम्ही. ज्या माणसाला दान कळतं, ज्याला धर्म कळतो, ज्याला सेवा कळते, ज्याला उपासना कळते, ज्याला परमार्थ कळतो, तो माणूस जागा आहे. आजचा अन्नदाता सुद्धा जागा आहे आणि आजचा देणगी दाता सुद्धा जागा आहे. ज्याला दान कळतं ना तो सुद्धा जागाच आहे. एका गावामध्ये एक साधू येत होते माझ्या दादांनो. मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी. महात्मे यायचे एका गावात. सगळं गाव श्रद्धावान आपल्या निमगाव सारखं. ते गाव आलं, महाराज आले की म्हणायचे बाबा आमच्या घरी चाला ना. गावातले लोक म्हणायचे आमच्या घरी चाला. महाराज म्हटले माझ्या प्रश्नाची जो दोन प्रश्नाची खरी खरी उत्तरं देईल मी त्याच्याच घरी येईल. बाबा प्रश्न विचार. महाराज म्हटले लाईन लावा. लोकांनी लाईन लावली. प्रश्न 2च होते, फक्त उत्तर ज्याचं पटल त्याच्याच घरी जायचं होतं. पहिल्या माणसाला प्रश्न विचारला, तुमचं वय किती, तुमच्याकडे संपत्ती किती. माणूस नेमक्या या 2च गोष्टी लपवत असतो. आपण वय कधी खरं सांगत नाही आणि आपली संपत्ती किती आहे ते सांगत नाही. एक वेळेला संपत्ती सांगू नका, जमाना चांगला नाही, पण वय लपवायचं काय कारण. मागच्या काही काळात एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50शीतले सुद्धा 70रीत गेले होते. आपल्या गावात नाहीत, मी आपल्या गावाचं काही सांग. 50शीतले सुद्धा 70मध्ये गेले होते. वयाची म्हणजे वाढून घेतलं वय. चल तर महाराजांना विचारलं तुमचं वय किती, तुमच्याकडे संपत्ती किती. बाबा 20 वर्ष माझं वय आहे, 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी. महाराजांना खोटं बोलायची कोणाचीच हिंमत नव्हती. महाराज म्हटले पुढे विचारतो नंतर ठरवतो. तुमचं वय किती. बाबा 30 वर्ष. संपत्ती 3 लाख रुपये. आणखी पुढे विचार. वय किती. बाबा 40 वर्ष. संपत्ती 4 लाख रुपये. अर्ध्यात लाईन आली. अर्ध्यामध्ये गावचे सावकार होते. जिल्हा विकत घ्यायची ताकद होती.
20 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोनं अंगावर होतं. सावकाराचं वय 60 वर्षाचं होतं. महाराजांनी विचारलं, सावकार वय किती, संपत्ती किती? सावकार म्हटले, बाबा 20 वर्ष माझं वय आहे, 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी. सगळं गाव तुटून पडलं. एवढ्या मोठ्या महाराजांना खोटं बोलता? महाराज काय तुम्हाला काही मागायला येणार आहेत का? खोटं बोलायचं कारण काय? महाराज म्हटले, तुम्ही बोलू नका, मी विचारतो. सावकार मलाही कळतंय तुमचं वय 60 वर्षाचं आहे, अंगावरचं सोनं 20 लाखापेक्षा जास्त किमतीचं आहे, मग खोटं बोलायचं कारण काय? बाबा खरं सांगतोय, 20च वर्ष माझं वय आहे, 2च लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. म्हणे कसं काय, या लोकांना कसं पटवून द्यायचं? सावकारानं सांगितलं, बाबा वयाच्या 40पर्यंत या देहाला रामकृष्ण हरी मंत्र कळत नव्हता, भगवद्गीता ग्रंथ कळत नव्हता आणि वारकरी पंथ कळत नव्हता. कधीपर्यंत? वयाच्या 40पर्यंत. चुकून एकदा कीर्तन ऐकलं आणि माळीचं महत्त्व कळालं. त्या दिवशी गळ्यात माळ घातली. ज्या दिवशी गळ्यात माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाले. हेच माझं खरं वय आहे, अगोदरचं वाया गेलंय. अरे म्हणे प्रॉपर्टी 2च लाख कशी? लोक तर सांगतात जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे. बाबा खरं सांगतोय, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, पण 2च लाख रुपये प्रॉपर्टी कशी आहे सांगू? म्हणे कशी काय? एवढ्या प्रचंड संपत्तीमधून या माझ्या हातानं फक्त 2 लाख रुपये मी धर्माच्या कामासाठी खर्च केले, तीच माझी खरी खाते जमाय. बाकीचं सगळं घेण्यासाठी वाटेकरी बसलेले आहेत. म्हणून आजचा अन्नदाता सुद्धा जागा आहे आणि आजचा सौजन्यदाता सुद्धा जागा आहे. आजचा कीर्तन ऐकणारा प्रत्येक भाविक सुद्धा जागा आहे. आजचा प्रत्येक श्रोता, चटई उचलणारापासून महाराजांची व्यवस्था करणारापर्यंत प्रत्येक जण जागा आहे. ज्याला परमार्थ कळतो ना तो माणूस जागा आहे. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे आईवडील धन्य आहेत. आपोलिया हिता जो असे जागता, धन्यता कोणाला? मायबापाला. धन्य माता पिता तयाचे. बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एका पाटलाच्या सज्जन परिवारामध्ये 4 लेकरानंतर एक पुत्र संतती आता जन्माला येणार आहे. कौतिकाबाई नावाची स्त्री आहे. तुबाजी पाटील हे तिचं सौभाग्य आहे. पण मारुती रायाला तिची प्रार्थना चालू आहे त्या माई माऊलीची, हनुमंतराया तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला घाल, तुझ्यासारखं लेकरू मला पाहिजे. हनुमंतरायाला प्रार्थना करावी आणि वाड्यामध्ये बाळ जन्माला आलं तर न लावता दिवे, हजारो दिवे पेटावेत, हजारो दिव्यांचा लख प्रकाश व्हावा. सुंदर तेजस्वी ओजस्वी भाग्यवान बाळ जन्माला आलं. त्या बाळाच्या भाग्याचा एवढा प्रकाश पडला की बाळाचं कौतुक व्हायला लागलं. लेकरू 9 वर्षाचं झालं. काय कुणास ठाऊक कळत नव्हतं. टाळाबद्दल, पखवाजाबद्दल, विणाबद्दल मनात आकर्षण होतं. समजत नव्हतं की आपलं लेकरू भजनाकडे का ओढ घेत आहे. ज्ञानोबा तुकारामचा गजर करत गावातून एक दिंडी निघाली. त्या दिंडीमध्ये मायबापाला न सांगताच लेकरू पंढरपूरला गेलं. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, होईल भेटी, संत महंत होईल भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या
चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाचा जीवा लगा पाहू, जीवाचा जीवा लगा गाणारी लोक तर छान गातातच आहे, पण ही दोन्ही लेकरं कोणी आहेत मृदंगाचारी, या लेकरांसाठी पण टाळी झालीच पाहिजे ना. पंढरपूरला गेले आणि चंद्रभागेचं वाळवंट श्री विठ्ठल भगवान, इकडे मायबाप परेशान, लेकरू कुठं गेलं, आईला अन्न गोड लागना. आई आहे ती, आईला धन प्रिय नाही माझ्या ताईंनो, तिला पैसा प्रिय नाही, तिला तिची संतान प्रिय आहे. लेकरा पुढे माईला कशाची किंमत नाही. माईचा कंठ सुकला, अश्रू सुकले, हैराण झाली, एकच म्हणत होती माझं लेकरू मला पाहिजे. बरं गावचे पाटील आहेत, प्रमुख तुबाजी पाटील गावचे पाटील आहेत. 15 दिवसानंतर दिंडी जेव्हा वापस आली, सगळ्या पाहुण्या रावड्यांकडे चक्कर मारला, पण पाहिलं कोणीतरी निरोप दिला, आपले आबा मारुतीच्या पारावर बसलेले आहेत. आबा मारुतीच्या पारावर बसले, माय धावत निघाले, बाप पळत आला. अरे लेकरा, सांगून तर जायचं, कुठे गेला होता? तुझ्या आठवणीत माय मरायला लागली तुझी. बाबा, मी माझ्या खऱ्या घरी खऱ्या मायबापाला भेटून आलोय. लेकरा, तुझं खरं मायबाप कोणते ते नंतर सांगा, अगोदर घरी चल. आई बाबा, असं ऐकलंय मी पंढरपूरच्या वाळवंटातल्या कीर्तनात, ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याच घरात पाणी प्यावं, ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याच घरचं अन्न खावं, अन्यथा त्या घरचा उंबरा सुद्धा शिवू नये. ज्या घरातल्या लोकांच्या गळ्यात माळ नाही, दारात तुळस नाही, त्या घराचा उंबरा सुद्धा शिवू नये. तुम्ही जर माळ घालत असाल आणि तुम्ही जर वारकरी होत असाल तर मी तुमच्या घरी यायला तयार आहे. गावचा पाटील प्रमुख, पण लेकराच्या प्रेमापोटी वडिलांनी स्वतःचं पाटील पण बाजूला ठेवलं. माईन तर एका मिनिटात गळ्यात माळ घालायला तयार झाली. आई आणि वडील दोघंही वारकरी झाले, माळकरी झाले. लेकरू घरी आलं, ते लेकरू जगविख्यात झालं, आणि त्याच लेकराचं नाव समर्थ सद्गुरू भगवान बाबा. भगवान बाबा केवळ बीड जिल्ह्याला, नगर जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहीत आहेत, नवल नाही, भारत देशाला माहिती आहेत, नवल नाही. अश्रूनं डोळे पाणावतील तुमचे. बाबांची ख्याती परदेशापर्यंत गाजलेली आहे. हे का सांगते मी तुम्हाला? बाबा तर महान आहेतच, पण बाबांना जन्म घालणारे मायबाप ते सुद्धा महान आहेत. धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता, जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. बर, मायबापाला धन्यता, चांगल्या लेकराचं कौतुक, चांगल्या लेकराचा आनंद, चांगल्या लेकरामुळे मायबापाला महत्त्व प्राप्त होते, नवल नाही. चांगल्या लेकराचं कौतुक विश्वाच्या मालकाला सुद्धा आहे. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती देशाची, 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 कुळी
पुत्र होती दे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे 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 विजय महाराज खूप गोड आलाप घेतला. बाबा, याही वयामध्ये आपण ताकदीनं गातो, हे कौतुक आहे. खरं तर आम्ही आपल्यापेक्षा वयानं लहान आहोत. आम्ही लहान लेकरांनी तुमच्यासारख्या वयस्कर लोकांचं कौतुक करणं हे आमच्या तोंडाला शोभा देत नाही. पण आम्ही अभ्यास केल्यामुळे वावगं पण ठरत नाही, कारण आम्ही गाण्याचा अभ्यास केलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे. चांगल्या लेकराचं कौतुक जसं गावाला स्वाभिमान आहे, नातेवाईकाला आनंद आहे, विश्वाच्या मालकाला सुद्धा त्या लेकराचा आनंद आहे. पण लेकरू चांगलं असावं. लेकरू चांगलं आहे याच्यासाठी त्याचं जगणं वागणं, त्याची चाल रीत, त्याची बोली भाषा या गोष्टी फार मोलाच्या आहेत. लेकरू जर चतुर असेल, चारित्र्य संपन्न असेल, मनानं मोठं असेल आणि कर्तृत्वानं मोठं असेल तर ते लेकरू चांगलं आहे असा त्याचा अर्थ आहे. नाही तर समाजात फिरतो आम्ही, फिरताना एवढी विचित्र लेकरं पाहायला मिळतात. बाबा काय सांगू तुम्हाला, अरे रे असं वाटतं चुकून सुद्धा त्यांचं तोंड पाहायला भेटू नये. पण एका गावात गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली होते. एवढी अवघड लेकरं, एवढी विचित्र लेकरं. म्हाताऱ्या माणसांचा फेटा ओढ, चष्माच काढून घे, शेंडीच ओढ, लेकरच विचित्र होते. ते गावकरी म्हणायचे हे लेकर आउटसाईडला सापडले ना काठीच्या ठोक्यात खाली पाडायचे. पण ते काही कोणाच्या हातालाच लागत नव्हते. तो गावात योगायोग काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या खोड्या. पाटलाला कीर्तन खूप आवडलं. पाटील म्हटले अख्ख्या 7 दिवसाच्या कीर्तनात 8व्या दिवसाचं कीर्तन चांगलं झालं. कशामुळं? त्याच्यामध्ये कृष्णाच्या खोड्या आणि लेकराच्या खोड्या समीकरण जुळलं ना. म्हणून पाटलाला इको देऊ नका, पाटलाला कीर्तन आवडलं. पाटील एवढे चिंगूस होते, तुपात जर माशी पडली तर अर्धा तास तिचा बदला घेत होते. म्हणजे चघळायचे तिला अर्धा तास आणि नंतर टाकून द्यायचे. एवढा चिंगूस पाटील होता. पाटील म्हटलं बाबा आमच्या घरी चहा प्यायला चला ना. महाराज म्हटले साऱ्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये. महाराज गेले पाटलाच्या घरी चहा प्यायला. पाटील खुर्चीवर, महाराज सोफ्यावर. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला. पूर्वीच्या लक्ष्म्या सुद्धा खूप छान होत्या बरं. म्हणजे आताच्या छान नाहीत असं काही मला भांडणं लावायची नाही तुमची, पण पूर्वीच्या खूप साध्या सरळ होत्या, शब्दांना सुद्धा क्रॉस करत नव्हत्या.
आणि विचारल्याशिवाय त्या माहेरला जातच नव्हते. आता या पोहोचल्यावर फोन करतात, मी इकडे आले बरं का. पूर्वीच्या लक्ष्मी छान होत्या. पाटलांना आवाज दिला, पाटलीनबाई. पाटलीनबाई म्हटलं जी. पूर्वी फार छान बोलायचो, पाटलीनबाई म्हणायचे. आता तुम्ही पाटलीनबाई तर म्हणून पहा, त्या जी म्हणणारच नाही. काय ते वेगळंच बोलतात. पाटलीनबाई जी 2 कप चहा करा, लगेच करते. पाटलीनबाईनं चहा ठेवला. पाटलाच्या आणि महाराजांच्या गप्पा चालू झाल्या. पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळालं आपल्या घरात महाराज गेले. कार्ट 120च्या स्पीडनंच घरी पळत आलं आणि सोफ्यावर महाराजांच्या बाजूला दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुमकन उडाले. महाराज छताला चिटकले 2 तास. येता खाली ना जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे. आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का. पाटील म्हटले, बाबा तुम्हाला काही झालं नाही, चिंता करू नका. ते कार्ट विचित्रच होतं. त्यानं बसलं महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराज म्हणायचे, नारळ घे नका, पण पाकिट घेतलं तर काय करायचं. त्याच्यात कीर्तनाचं पाकिट पण होतं. महाराजाने त्याला चिमटा घेतला. चिमटा घेतला, कुई केला आणि बाजूला गेलो. पण लेकरू विचित्र, बदला लेकर रहूंगा महाराज, मैं छोडूंगा नहीं आपको. ते पिक्चर मधले डायलॉग मारायला लागलं. महाराज कार्ट समोर आलं महाराजांच्या. महाराज जुन्या काळातले होते, दाखवायलाच नाही कोणी इथं. मोठ्या मिशा, दाढी, शेंडी, जुन्या काळातले महाराज. ते कार्ट पुढे आलं आणि कचका महाराजांच्या मिशा पकडलं. चिकू 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 चिकू. महाराजांच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये हो बाजूला. ते म्हणतात, नाही बाबा, मला तुमच्या दाढी मिशालाच खेळायचं. पाटील अहो लेकराला काही सांगा, माझ्या दाढी मिशाला खेळतंय. पाटलालाही बरं वाटलं. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या, त्याला झोका खेळायची सवय. महाराज म्हणतात, त्या काही झोक्याच्या दोऱ्या नाहीत, माझ्या मिशा आहे, काढायला बाजूला. कसं तरी कार्टो बाजूला केलं. तेवढा चहा आला. महाराज म्हटले, चहा पितो, पटकन सुटका करून घेतो. कपातला पूर्ण चहा बशी तोतला, बशी तोंडाला लावली, 5ची मोटर चालू केली. तोंड भाजत होतं तरी महाराज चहा उडत होते. महाराज चहा पिताय, तेच कार्ट आलं, बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. महाराज एकीकडून चहा प्यायचे आणि ते कार्ट दुसरीकडून चहा प्यायचं. महाराजांनी सुर्र केलं का ते फुर्र करायचं. गारव्याचे दिवस होते आणि त्याला चांगली सर्दी झाली होती, जाम पिकली होती सर्दी. आता त्यांना जर चहा पिताना फुरफुर करायला लागलं तर महाराजाला काय चहा प्यावं वाटेल. महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा घे. ते म्हणतात, नाही बाबा तुमच्या सोबतच चहा प्यायचा. महाराज म्हटलं, काय डोक्याला ताप झाला. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते, आच्छो. तोफेतून गोळा सटकला. अवघा रंग एक तोफेतून गोळा सटकला. मसाला चहामध्येच पडला. महाराज म्हटले, काय डोक्याला ताप झाला. हातातून बशीच सटकली महाराजांच्या. चहा गेला वगळून, पण पार्सल धोत्रावरच राहिलं. महाराज वैतागलेले होते. महाराज म्हटले, पाटील बुवा एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे. कारण मोठ्याच्या लेकराला सोनंच म्हणावं लागतं, किती बाद असलं तरी लोखंड म्हणून चालत नाही. एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे. बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. पहिल्यांदा कोणीतरी सोनं म्हटलं होतं लेकराला. पाटील असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला. बाबा फक्त 2. देवा तुझे खूप धन्यवाद, 2च दिलेस. 10 दिले असते तर सारं गाव पागल केलं असतं यांनी. पाटील एक सोनं इथं गोंधळ घालते, तुमचं दुसरं सोनं कुठे. बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. माझ्या ताईंनो, अशी लेकरं जर आपल्याला पाहायला मिळाली तर मनाला समजावून सांगा, पुण्यही नाही आणि संस्कारही. पुण्य आणि संस्कार या दोन्हीचाही अभाव आहे. देवाला हात 2 जोडायची आणि प्रार्थना एकच करायची,
ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्रिलोकी झेंडा, त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. झेंडा झेंडा झेंडा. ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. पण चांगल्या कामात झेंडा असावा, काळा झेंडा नको, चांगला झेंडा असावा. ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. देवाला आनंद तेव्हाच होईल जेव्हा कर्तृत्ववान चांगली लेकरं, गावाचं नाव मोठं करणारी लेकरं, देशाचं नाव मोठं करणारी लेकरं जर आपल्या पोटी जन्माला आली तर समजावं त्या मायबापाचं जीवन तर धन्य झालं, पण विश्वाच्या मालकाला सुद्धा त्या लेकराचा आनंद. स्वामी विवेकानंद याच मातीमध्ये जन्माला आले रत्न, 16 वर्षाचा तरुण. शिकागोला धर्म परिषदेमध्ये, शिकागोला धर्म परिषद भरली. सगळ्या देशातली लोक बाबा, प्रत्येक देशातला माणूस 60 ओलांडलेला होता आणि हे 16 वर्षाचे होते. सगळ्यांनी आपापला धर्मग्रंथ आणला होता. कुराण होता, बायबल होता, अनेक ग्रंथ होते. पण आपल्या देशाचा ग्रंथ आहे भगवद्गीता. ती एक तर पहिल्यापासूनच भारतीय लोक म्हटले की मागासलेली असं आपल्याकडे पाहतात. आपला ग्रंथ त्यांनी सगळ्यात बुडाला ठेवला आणि विवेकानंदांना सांगितलं शेवटचा नंबर बोलायचा तुमचा, 2च मिनिट, जास्त बोलायचं नाही. आणि बाकीचे 20-20 मिनिटं बोलले ना, आपल्याला फक्त 2 मिनिट दिले. आणि पोरग काय बोलणार आहे 16 वर्षाचं. विवेकानंद भगव्या वस्त्रातला हा तरुण माईक हातात घेतला. 2 मिनिट नाही, 2 शब्दातच सगळ्यांचं मन जिंकलं. माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे फक्त भारतातच बोलतात, इतर देशात ही संस्कृती नाही. परक्यालाही आपलेपणानं बोलण्याचा भाव या देशातला आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आमच्या धर्मग्रंथ गीता याचं महत्त्व तुम्हीच लोकांना शिकवलंय, सांगितलंय. आम्हाला बोलायची गरज नाही. म्हणे कसं काय? आमचा ग्रंथ सगळ्या बुडाला तुम्ही ठेवून असं सिद्ध केलंय, जगातल्या धर्मग्रंथांचा पाया आमची गीता आहे. आजी ज्यानं गीता खाली ठेवली होती ते पळतच आलं, उचलली गीता सगळ्यात वर ठेवली. म्हणे आता काय बोलणार? विवेकानंद बोलले, आमचा धर्मग्रंथ गीता सगळ्यात उंच भागी ठेवून तुम्ही असं सिद्ध केलंय, जगातल्या धर्मग्रंथांचा कळस आमची गीता आहे. ज्यानं गीता वरती ठेवली त्यानं उचलली, मध्यभागी घातली. आणि आता काय बोलणार आहे? हे 16 वर्षाचं भगव्या वस्त्रातलं पोर काय बोलणार आहे आता? विवेकानंद बोलले, आमचा धर्मग्रंथ गीता सगळ्यात मध्यभागी ठेवून तुम्ही असं सिद्ध केलंय, जगातल्या धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. समजून घ्या, विवेकानंदांसारखी मुलं जर आपल्या पोटी जन्माला आली तर विश्वाच्या मालकाला किती आनंद आहे, किती आनंद. देवाला म्हणावं, देवा खंडीवर पिंडी देऊच नको, लाखात एकच दे, पण तो लाखाला भारी असावा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एकच पोर आपल्या पोटी जन्माला यावं, पण ते रामासारखं असावं, रावणासारखं नसावं. रावणासारखे 10 तोंडाचं असलं तरी काही उपयोगाचं नाही. पहा, रामासारखं लेकरू असावं. राम आणि रावण याच्यातला फरक तुम्हाला सांगते माझ्या ताई दादांनो. कुणाला म्हणतात राम, कुणाला म्हणतात रावण? दृष्टांत लक्ष देऊन ऐका.
हा दृष्टांत तुमच्या मनात घर करल, तुमचं कीर्तन ऐकल्याचं समाधान होईल. राम जीवनाची सुरुवात आहे, राम जीवनाची सांगता आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात राम आठवला तर जीवन आराम आहे. जन्म मृत्यूच्या मधल्या प्रवासात राम नाही आठवला तर जीवन हराम आहे, पण रामच आहे. रामरायानं रावण मारला. त्या रावणाची पत्नी मंदोदरी महान पतिव्रता. मंदोदरीचं वैशिष्ट्य सांगते माझ्या ताईंनो. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरीने जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. अशी महान पतिव्रता होती ती. मंदोदरी आईला कळायला आपला पती मेला, खूप रडायला लागली. बरं, आता एक पतिव्रता काही कमी रडत असेल का? पती हे जिचं जीवन आहे. एखाद्या वारकऱ्याची पत्नी पतिव्रता असणं चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या राक्षसाच्या पत्नीनं पतिव्रता धर्म सांभाळणं हे सोपं नाही. खरंच त्या बाईचं कौतुक आहे. दुसऱ्याची स्त्री पाहिली की एखाद्याच्या मनात पाप येतं आणि त्याच्यावरती तिची निष्ठा आहे. ती बाई किती महान आहे. कारण रावणाला 80,000 पत्न्या होत्या, स्वतःहून ठेपे गेलेच नव्हते त्याच्याकडे. ह्यानं जबरदस्ती लग्न केले होते सगळे. पण ती मंदोदरी माता पतिव्रता खूप रडायला लागली. रडता रडता रागात आली, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. पतिव्रतेला कधीच राग येऊ नये, कारण तिचा राग चांगला नाही. पतिव्रतेला जर राग आला तर ते देवाचा दगड करते, सूर्याला एका जागेवर थांबवते, श्रीकृष्णाचा निर्वंश करते. ती पतिव्रतेची ताकद काय साधी आहे. ती रागात आली. मंदोदरी माता, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कोणीतरी बोट केलं तो तिथे बसलेल्या दगडावर. मंदोदरी माता मागच्या बाजून आली. मागच्या बाजून आली. राम दगडावर बसले होते. दृष्टांत लक्ष देऊन ऐका. मंदोदरी आईची सावली रामाच्या पायाजवळ पडली. एक बाईची सावली. राम उठून उभे राहिले, हात जोडले. आई कोण आहेस तो? मंदोदरीनं सांगितलं, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी. देवान हात जोडले. आई मला माफ कर बरं. तुझा पती बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता ग, पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. आई मला माफ कर. राम म्हणत नाही माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारलं. काय रामाच्या बोलण्यातली शालीनता आहे. आई तो चुकीचा वागला म्हणून मला मारावा लागला ग. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, तुला विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 या भागामध्ये कोकाटे जायचं ना, कोकाटे आम्हाला नाव पण पाठ झालं बा. खरं तर आमचा जिल्हा पण नाही, पण बऱ्याच कीर्तनामध्ये ताईंची सदिच्छा भेट सप्ताहात गावकरी लोकांना, आणि मला वाटतं काही वर्षापूर्वी निवगामध्ये पण तुम्ही इथे आल्या होता. असं तर गावकऱ्यांच्या वतीनं ताईंचं स्वागत आहे. विठ्ठल 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 काय चाललं होतं आपलं कीर्तन? मंदोदरी चालली होती. ती मंदोदरी माता म्हणते, हे तपस्वी, तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी मी इथं आलेले नाही. आई मग तू इथं कशासाठी आली? मंदोदरी माईनं सांगितलं, हे तपस्वी, मला माहिती आहे माझ्या पतीच्या भुजामधलं बल. मला माहिती तो किती ताकदवान आहे. त्यानं 33 कोटी देवता बंदी शाळेत टाकले. त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. कुबेराच्या कॉलरला असं पकडून तो खाली आणतोय. माझा पती फार बलवान आहे.
माझ्या पतीकडे काहीच कमी नाही आहे, पण अशा माझ्या पतीला तुझ्या हातानं मरावं लागलं, असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी इथं आले. मंदोदरी म्हणते तुला शाप द्यायला नाही आले मी, असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी आले. भगवान म्हणतात आई मग तुला कळालं का ग माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे. लक्ष माझ्याकडे द्या, लक्ष दिलं तर दृष्टांत करणार आहे. मंदोदरीला भगवान म्हणतात आई तुला काय दिसलं माझ्यामध्ये विशेष की ते तुझ्या पतीत नाही दिसलं, तुला सांग बरं. मंदोदरीचं उत्तर ऐका, म्हणजे राम कोण आणि रावण कोण कळेल आपल्याला. मंदोदरी म्हणते ऐक तपस्वी, तुझ्यातलं विशेष सांगते मी. तपस्वी, माझा पती रावण 20 भुजांचा 10 मस्तकांचा, त्या माझ्या पतीला 80,000 पत्न्या आहेत. माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी, पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं परस्त्रीवरती वाईट नजर ठेवली, वनवासाची पत्नी चोरून आणली आणि तिला जबरदस्ती तो पत्नी बनवण्याचा प्रयत्न करत होता. हा माझा पती आहे. पण तपस्वी तू एक विशेष आहेस, परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये, हाच फरक आहे. तर आपलं मूल रामासारखं घडावं, रावणासारख्या गुणाचं नकोय. एकच दे भगवान, पण रामासारखं दे. मग अशा लेकराचा आनंद. राम कोण? सगळ्या सद्गुणांचा विकास, रावण दुर्गुणांचा संग्रह. आज कोणी रावणाचं नाव सुद्धा घेत झोपल्या गागा, कोणी रावणाचं नाव सुद्धा घेत नाही, पण वनवासी रामाचा जय जयकार केल्याशिवाय राहत नाही. प्रभू रामचंद्र भगवान ताकदीनं जय म्हणावर. प्रभू रामचंद्र भगवान की जय जय जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. फक्त जय म्हणा, बाकीचं काही बोलू नका. प्रभु रामचंद्र भगवान की जय जय. लक्ष्मण भैया की जय. सीता मैया की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. भारत माता की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावण महाराज की. चाललंय काय नेमकं आपलं? फसवलंय मी तुम्हाला. इथं फसलात ते फसला, दुसरीकडे कुठे फसू नका. रामासारखं मूल असावं, रामासारख्या गुणाचं. जी चांगली लेकरं आहेत तर त्या लेकराचा आनंद विश्वाच्या मालकाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे. लेकरू चांगलं आहे हे कशावरून ठरवायचं? जीन्स पॅन्ट, टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटख्याची पुडी, केसाचा कोंबडा, यानं काही लेकरू चांगलं ठरलं जातं? नाही. भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ही लक्षणं ज्यांची आहेत ती लेकरं भाग्यवान आहेत. तीच लेकरं मायबापाचं नाव मोठं करतात आणि त्याच लेकरांचा आनंद विश्वाच्या मालकाला. पण त्यांचं लक्षण काय? गीता आणि भागवत. गीता भागवत करीती श्रवण. भागवत ऐकल्याचा फायदा आहे, एवढा फायदा सांगते, सेवा समाप्त करते. ट्रबल आणि गेंद बाकी नका काही वाढवा. एका गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला भागवत कथा होती. कथाकार एका दुकानदाराच्या घरी थांबलेले. सगळं गाव भागवत ऐकायला यायचं, पण दुकानदार येतच नव्हते. दुकानदाराचं नाव होतं वामनराव. ते दुकानदार येतच नाहीत. महाराज त्यांच्या बायकोला विचारायचे, आज वामनराव नाही का आले कथेला? मग दुकानदारीणबाई म्हणायचे नाही आले ना. एक दिवस हट्टच धरला दुकानदारीणबाई, चला म्हणे कथेला. वामनराव बायकोच्या हट्टासाठी आले बरं कथेला, मागच्या मागेच बसले. महाराजांना कौतुक वाटलं. महाराज म्हटले, आले का वामनराव? या. वामनराव म्हटले, कधी नाही ते कथेला आलो. आणि बाबानं माझं नाव माईकमध्येच घेतलं, म्हणजे जड गेलं ना, सवय नव्हती माईकमध्ये नाव ऐकायची. मागच्या मागच बसले. 10 मिनिट थांबले.
महाराज म्हटले बसले का वामनराव बसा, आले का या, बसले का बसा. महाराज बोलले वामनराव बोलले भागवत सोडलं ना माझंच भजन चालू केलंय बाबांनी. बेचैन झाले. 10 मिनिट बसले की उठले. महाराज म्हटले उठले का वामनराव, बरं उठा. वामनराव तडा तडा घरी चालत गेले. महाराज बोलले चालले का वामनराव, बरं जा. वामनराव घरी गेले, झोपले, पण झोपेतच बडबड करायला लागले. काही लोक झोपेत बडबड करतात, काही घोरतात, काही झोपताना अलीकडच्या कोपऱ्यात झोपले तर उठताना पलीकडच्या कोपऱ्यात उठतात. चक्री झोप. सगळं कथा संपली, गावकरी झोपी गेले. वामनराव मध्यरात्रीच उठले, बडबड करायचे. आले का वामनराव या, बसले का बसा, उठले का उठान, गेले का. मोठ्या दरवाजाला येऊन बसले. त्या गावात 4 चोर चोरी करायला आले होते. त्यात एक वामनराव नावाचा चोर होता. हे दुकानदार मोठ्यानं म्हटले आले का वामनराव या. चोर वामनरावच्या लक्षात आलं या बाबांना आपल्याला आता ओळखलं. ते 4 जागेवर दबून बसले. हे दुकानदार म्हटले बसले का वामनराव, बरं बसा. आणि आता तर काहीच खरं नाही. उठले पुन्हा, उठले का वामनराव, बरं उठा. चोर वामनरावने विचार केला असेच गेलो तो उद्या बिनभाड्याच्या खोलीमध्ये बेसन भाकरी खायला जावं लागेल. जवळचे 25-25 हजार काढले बाबा. 1 लाख रुपये या वामनरावच्या खिशात घातले. तोंड दाबलं, कुणाला आमचं नाव सांगू नका, चुकून सुद्धा तुमच्या गावात येणार नाही. गेले ते चोर. हे म्हटले चालले का वामनराव, बरं जा. ते चोर गेले नाही. हे नंतर शुद्धीवर आले, खिशात जोड लागलं, 1 लाख रुपये भरले. बाप रे बाप. एक दिवस कथेला गेलो तर 1 लाख रुपये भेटले. म्हातारी रोज कथेला जाते म्हातारीकडे. म्हातारी झोपलेली होती. असं मारलो वामनरावनं. म्हणे पैसे काढ, पैसे काढ. म्हणे कशाचे पैसे, अरे म्हणे एकच दिवस कथेला गेलो तर 1 लाख रुपये भेटले. तू रोज कथेला जाते, तुझ्याकडे किती. तिनं भुलवलं. ती म्हटली पहा देवाची तुमच्यावर कृपा झाली. 1 दिवस कथेला गेला तर तुम्हाला 1 लाख रुपये भेटले. रोज कथेला जातो तुम्हाला रोज लाख रुपये भेटते. वामनराव पैशाच्या आशेनं रोजच कथेला यायला लागले. पण अशी अवस्था झाली, चिंतणे चिंतणे तदरूपता. कल्याण झालं त्यांचं. याचा अर्थ असा आहे भागवत ऐकण्या, भागवत असेल, कथा असेल, कीर्तन असेल, भाव कोणताही असू द्या, पण ऐकायला या, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा